नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ मयुरेशमध्ये. आणि मी आहे आज बाणकोट किल्ल्याला. सीझन 3 फोर्ट 7 बाणकोट किल्ला. तर चला आपण बघूयात बाणकोट किल्ला. बाणकोट हा किल्ला महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळासजवळ आहे. आम्ही आलो होतो केळशी फिरायला. केळशीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आधीच टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल जर का तुम्ही बघितला नसेल तर. मग आमचं केळशी सकाळी फिरून झाल्यानंतर आम्ही आलो बाणकोट किल्ल्याला, बाणकोट किल्ला फिरायला. तर चला बघूयात आपण बाणकोट किल्ला. तर आम्ही पोचलेलो आहे बाणकोट किल्ल्याला. बाणकोट किल्ला जो वेळासच्या जवळ आहे. तर इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, दिसतोय का माहीत नाही. आम्ही एका झाडावर आहोत आता, आणि त्या झाडाच्या तिथे मागे जर कुठे बाणकोटचा किल्ला आहे तर आम्ही जातोय. झाडावरती चढलोय कारण ते प्रथमेश काका आणि ते लोक अजून आले नाहीयेत. महेश काका त्यांना घ्यायला गेले. तर बाणकोट किल्ल्याला येण्यासाठी मेनली वेळासला यायचं आहे. वेळासवरून तुम्ही बाणकोट किल्ला मॅपवर टाकू शकता, तिथून तुम्हाला बाणकोट किल्ला दिसेल. इकडे रेंजचा इश्यू आहे, तर लोकांना विचारत या, नाही तर मॅप आधीच टाका आणि मग या. तर चला एक्सप्लोर करूयात आपण बाणकोटचा किल्ला. आणि सॅटर्डे संडे तर इथे ट्रॅव्हलर्सची लाईन लागलेली असते. रस्ता खूप अरुंद आहे, त्याच्यामुळे जरा नीट या. सकाळी लवकर आलात तर जरा बेटर आहे. तर बघा, बाणकोटला हिम्मतगड पण म्हणतात. हा आहे किल्ला, इथे दिसतोय. तर चला जाणून घेऊया बाणकोट किल्ल्याविषयी. बाणकोट हा किल्ला महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली शहरापासून जवळपास 47 किलोमीटर अंतरावर आहे. वेळास इथलं महत्त्वाचं फेमस असा समुद्रकिनारा आहे, त्याच्याच जवळ हा बाणकोट किल्ला आहे. ह्या किल्ल्याचं स्थान म्हणजे सावित्री नदीच्या मुखावरती आहे. सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथल्याच बाजूच्या डोंगरावरती हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. सावित्री नदीतून चालणाऱ्या व्यापारावरती नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची मुख्यत्वे निर्मिती केलेली असावी असा अंदाज आहे. ह्या नदीतून महाड शहरापर्यंत जाता येत होतं, त्याच्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा मार्ग होता आणि म्हणूनच सुरक्षितेच्या दृष्टीने हा किल्ला बांधला होता. हा किल्ला सगळ्यात पहिल्यांदा विजापूरच्या आदिलशहाकडे होता असं नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला आदिलशहाकडनं. पुढे मराठ्यात सरदार कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आंग्रेंमध्ये आणि पेशव्यांमध्ये वितुष्ट आलं, तर पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने हा किल्ला ताब्यात घेतला आणि पुढे इंग्रजांना दिला. इंग्रजांनी ह्या किल्ल्याचं नाव व्हिक्टोरिया असं ठेवलं, पण इंग्रजांना काही ह्या किल्ल्याची देखभाल करणं परवडलं नाही. मग त्यांनी हा किल्ला पुन्हा पेशव्यांना दिला. ह्या किल्ल्यामधनं मामलेदाराचं कार्यालय चालायचं, ते पुढे मंडणगडावरती ट्रान्सफर केलं गेलं. तर व्हिडिओमध्ये किल्ला तुम्ही बघितलाच. आतमध्ये मुख्य द्वाराने आत आल्यानंतर आतमध्ये तुम्हाला वाड्यांचे अवशेष दिसतील. म्हणजे असं सांगू शकतो की इथे वाडे होते किंवा काही खोल्या होत्या. आतमध्ये एक छोटंसं मंदिरही आहे. काही बुरुजांच्या खालून चोर दरवाजे आहेत जे सरळ बाहेर निघता येतात. ते कदाचित सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाचे असू शकतात. तर किल्ला तसा छान आहे, बघण्यासारखा आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या किल्ला. तर आता आपला बाणकोट किल्ला बघून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहे बाणकोट किल्ल्यावरून. तर चला, इट वॉज स्मॉल फोर्ट, मजा आली, खूप टाइमपास केलेला आहे, पण कन्स्ट्रक्शन चांगलं आहे. तर चला.